ट्रिपल हिंद केसरी चिक्या अजित शेठ, अमर शेठ व अटील ड्रायव्हर तामखरा यांचा हिंद केसरी चिक्या आणि सुंदर नियोजन झाला. दीपक शेठ पाटील चिरले उरण यांचा मेहरबान आणि चिक्या. मला वाटतं मोरगावच्या मैदानाला ही गाडी पळाली, त्याच्यानंतर मला वाटतं आज पळाली ही गाडी. तिथं मीच मुलाखत घेतली होती मेहरबानची. इतक्या दिवसानंतर नियोजन मध्ये तो बैल 3 फेऱ्यात पळत होता आणि घाटावर एक नामांकित मैदान बघून आपल्याला बिनजोड करायची होती. तशी गाडी पण चांगली पाहिजे होती. खेळायचं तर टॉपच्यात खेळायचं म्हणून म्हणलं इथं नियोजन करावं. कारण त्यांना आपल्या बैलावरती विश्वास आहे की बाबा या बैलावरती आपण काय पण करू शकतो. कधी झाला होता नियोजन पळवायचा? नियोजन माळशिरसच्या मैदानातच झालं नियोजन की बाबा आपण बिनजोडला पळू म्हणून. मैदानाची तारीख 15 होती, त्यांना 16 केली. त्यावेळेसच झालं नियोजन पळायचं. ही गाडी 3 फेऱ्याच्या मैदानाला नाही पळाली ना? तेव्हा 2दा पळाली, 1 नंबर केला होता. 1 नंबर पण केलाय बघा. आणि बिनजोड पण बिनजोड 3 बिनजोड केल्या. 2दा 3 फेऱ्याच्या मैदानाला पळाले, 2दा 1 नंबर केला बघा. म्हणजे 5 वेळेला गाडी चलून आली, 5 वेळेला 1 नंबरच मानकरी राहिले. आणि मला वाटतं आजच्या मैदानामध्ये सर्वात मोठी बिनजोड मला वाटतं पंढरी शेठ फरके स्वर्गीय यांचा सर्वात मोठा 75,000 नाव होता, तो तुम्ही 51,000 फिरवला आणि छान गाडी पळवली. अटील तामखडा ड्रायव्हर यांनी पळवली. दादानी काय बोलाल? नाही, अटील ड्रायव्हरचा कसा विषय म्हणजे अटील ड्रायव्हर एक विश्वासू जॉकी आहे आणि ईर्षी जर शर्यत असली तर त्या ड्रायव्हरला म्हणजे कोणी पण बसवतं. स्वतः राहुल दादा आलते तिथं. राहुल दादा म्हणले अटील ही गाडी लावणारच. दीपक शेठचा विश्वास होता. दीपक शेठ स्वतः तोंडात बोलले की अटीलला गाडीवरती बसव. पण त्यांना माहिती आहे ड्रायव्हर असला तर आपण कधी हार मानू शकत नाही. आणि अटील ड्रायव्हर मुंबईत सुद्धा मोठमोठ्या मध्ये 11 लाखाची शर्यत केली. आपले विष्णू शेठचा सर्जन कोली कपूरचा वजीर मथुर महबूब होती, ती पण शर्यत अटील ड्रायव्हरने केली. म्हणजे जिथं जिथं आता तुम्ही सांगितलं सुरुवातीला एशी शर्यत असेल तिथं अटील ड्रायव्हर काय 100% तुम्हाला दिसणार. आणि जसं नियोजन झाला होता, आता स्वतः राहुल दादा सुट्टीवर आलं होतं, म्हणजे सांगितलं ड्रायव्हर बसव, अजून काय काय असं म्हणजे माहिती दिली ना? त्यांना अगोदर सांगितलं बाबा अटीलला गाडीवरती बसवा, गाडी तुमची 100% गुलाल करणार. त्यांना विश्वास आहे तेवढा ड्रायव्हरवरती बघा. आणि कुठेतरी मेहरबान चालू सीझनला मुंबईला म्हणजे सर्व भरपूर बैला आहेत, नामांकित बैला आहेत आणि पळतात पण आता रिसेंटली मी बघतोय ना, आता ट्रिपल हिंद केसरी, ओरिजिनल ट्रिपल हिंद केसरी, त्याच्यानंतर अजून एक मैदानामध्ये आणि हा बिनजोड, म्हणजे लगातार पाहिजे त्या मैदानामध्ये गुलालामध्ये आहे बैल. तो मेहरबान कसा पळणाराच बैल आहे. मूर्तीला आणि कीर्तिमान अशातला बैल आहे तो. आणि तो बैल ज्यावेळेस वासरू होतं, ज्यावेळेस विशाल मानेने वासरू घेऊन मुंबईला गेलता, त्यावेळेस मी अटील ड्रायव्हर असतील, आमचे चेअरमन अमर असेल, आम्ही त्यावेळेस गोट्यावरती गेलतो. त्यावेळेस ड्रायव्हरने सांगितलेलं की त्यावेळेस कान्हा शेटकडे वासरू होतं. कान्हा शेट ही वासरू तुम्ही ठेवा, ही वासरू नाव करल. ती वासरू जातच त्या वासराची तशी आहे, ती कधी विजू शकत नाही, कधीच विजू शकत नाही. आणि दिसायला छोटा, आणि बघा ते म्हणतात ना छोटा पॅकेट मोठा धमाका. किती पण मोठा बैल असो, आज चिक्या आणि त्याचा माप बघायला गेलं तर खूप अंतर आहे, पण बघा तोरीच तोर पळतोय. चिक्यानी पण तितकी साथ दिली आणि तो पण तितक्या साथीत पळाला. कोणतीही गोष्ट कसं एखाद्या म्हणजे वस्तुस्थितीवर जाऊन चालत नाही, त्याच्या अंगातला पळ. आता ह्या चिक्या एवढा मोठा आहे, शॉटगन मेहरबान बारका आहे, पण ते कोण पण म्हणला की बाबा ह्या पळतो, जसं दिसतं तसं नसतं ती. बरोबर आहे, काय पण घडवून आणतात. आता तुमच्या दावणीला पण चिक्या जिथून आला ना, बघा तुमचा अजित शेठ असेल, अमर शेठ असतील, यांचं नाव कायम टिकवलं आहे. आणि मला वाटतं तुम्ही घेतला तर त्याच्या आधी मला वाटतं खूप कमी इतक्या मोठ्या खरेदी झाल्या होत्या. त्यावेळेला 51 लाखाची काही खरेदी झाली होती, पण ज्याप्रमाणे तुम्ही पैसे लावलं, म्हणजे आपण पैशाची किंमत नाही करू इथं, पण त्यांनी तुमचं नाव टिकवलं आहे या क्षेत्रामध्ये आणि अजून परत करतोय तो. आता विषय कसा माहितीये का, शेठला आमच्या म्हणजे आवडी पहिल्यापासून होती बैलांची, पण काय बी करून त्यांना बैल घ्यायचा होता. त्यांना अटील ड्रायव्हरला सांगितलं होतं बाबा आपल्याला बैल घ्यायचा. ड्रायव्हरने सांगितलं की आता खिलार जातीचा बैल घ्यायचा. त्यावेळेस ही चिक्या आहे ना, नसरापूरच्या मैदानात कडन शिमी काढलेला आहे ना, त्यावेळेस ड्रायव्हरने बघितलेलं. ड्रायव्हर म्हणले शेठ घेतला तर हेच बैल घ्यायचा. बैलाचा 1 महिना व्यवहार चालला होता. ते जुने माल आहे विकी पवार, त्यामुळे मला 55 लाख रुपये आले तरच द्यायचे. आमचे शेठ म्हणले 55 लाखावर तुम्हाला 1,000 रुपये जास्त देतो, पण मीच घेणार हे बैल. आणि ती जिद्द दाखवली आणि शेठचं नाव द्या. आता त्यानं फेडलेच पैसे तर फेडलेत, पण नाव टिकवलं ते महत्वाचं आहे. 100%. अजून 2-3 वर्ष तर नाव टॉपला राहणार. बरोबर आहे, कारण का तर खिल्लार जातीचा बैल, आता आपण बघा खिल्लार जातीचा जो गो संवर्धन केला जातोय, त्याच्यानंतर खिल्लार जातीचा पण संवर्धन केलं जातंय, म्हणजे टिकून पळणारी बैल आहे ती. टिकून पळणारा बैल कसं जत्रा बैल त्याचं आपल्याला माहित नसतं काय दुखतंय काय होतंय, ही जात कशी टिकूनच पळते. आणि जी सुट्टी केली, सुट्टी विषय काय बोलायला? सुट्टीला कसं सागळ कारबोळ आमचं फिक्स असतं.
त्याला कधी बी सांगितलं ना, म्हणजे त्याला सांगायची गरज नाही. बैल दिसला की तू पळत येतो बैला पैसे. आणि त्याला आम्ही सांगितलेलं असतं बा तुझ्याशिवाय आमचा बैल कोण सोडणार नाही, तू जर नसशील तर आम्ही बैल आणणार नाही. त्यामुळे तो बैल कुठे दिसला तरी तो बैल येतोच लगेच. म्हणजे एक प्रकारे बघायला गेला तर समीकरण जुळलंय. चिक्क्या, आटील ड्रायव्हर आणि सागर म्हणजे हा त्रिकूट पाहिजेच. पाहिजेच. आणि जसं आजचा हा मैदान होता, ब्रह्मा पैलवानांनी हा मैदान घेतलाय, म्हणजे आवर्जून बघा मुंबई तर अख्खी आहेच इथं, हा. म्हणजे तुम्ही लोकांनी पण त्यांना साथ दिली इथं. कसं आता ब्रह्मवा दादाचं मैदान हे नामांकितच असतं. आणि मैदानात कधी म्हणजे मुंबईची लोक जास्त पळा येतात. आणि बिनजोडचा खेळ म्हणलं तर हा खरा तर मुंबईच्याच लोकांना बरोबर. काटाव कमी असतो. आणि खास आयोजित त्यांच्यासाठी केलेलं असते मैदान. ते आपण त्यात गुलालाच पात्र व्हायचं. बरोबर. कारण कारण मैदानात कुणाला म्हणजे असं अन्याय होत नाही. कारण बघतोय ना, जसं 3 फेऱ्याचा खेळ हा पारंपरिक तुमचा खेळ होता. आता मुंबईला पण मैदानं चालू झाली. मला वाटतं यावर्षी मुंबईला पण पळून गेल्या ना 3 फेऱ्याच्या मैदानाला. हा. आम्ही मुंबईला बी आमची इच्छा आहे आता. येईल या सीझनला बैल 100% मुंबईला येणार. बिनजोडला पळाय. घोड्यात पण बैल जाणार आहे बिनजोडला पळाय. घोड्यात पण बिंजोरला पळेल. जाणार आहे 2-3 दिवसात बैल जाणार आहे घोड्यात पळायला. 1 महिना बैल तिकडे पळणार आहे घोड्यात बिनजोडला. नंतर परत गाठा येईल. बघा, म्हणजे जे आपल्या बैलगाड्या शर्यतीमध्ये जे कुठले पण प्रकार असतील, म्हणजे सेकंड कटा असो, घोरागारी असो, मुंबई बिंजोर असो, सातारा चक्री, प्रत्येक खेळामध्ये आपण नशीब आजमावायचं. कारण हा असतानाच बैल घोड्यातला या. त्यामुळं आम्हाला तिकडून फोन येतात बाबा या इकडे पळा. बरोबर आहे. आणि थोडा घोड्यात बैल पळवल्यानंतर फ्रेश होतो बैल. आम्ही म्हणलं नियोजन केलं, म्हणलं जावायचं 1 महिना. मला वाटतं बरीचशीच बैलं मी बघितली, पण खूप कमी, म्हणजे असा संघर्ष खूप कमी करायला लागला याला. का तर मला वाटतं त्याची देखरेख आणि तुम्ही केलेलं निस्वार्थ प्रेम, आणि इतकंच नाही तर अखंड महाराष्ट्र जनतेचं सुद्धा प्रेम आहे त्याच्यावर. कसं आहे, बैलाची सांभाळण पण चांगली लागते. त्याला वेळोवेळी त्याचं चारा पाणी खुराक असेल ते म्हणजे आपण त्याला कुठं लागलंय खात नाही, प्रत्येक म्हणजे गोष्ट त्या बारीक एखादा आपण मुलाला जसं करतो निरीक्षण तसं बैलाला करायला लागतं. म्हणून घरी जायचं, बैल बांधायचा, ज्या दिवशी आठ आहे त्या दिवशी घेऊन यायचं. त्याला काय अर्थ आहे, त्याची रेख केली तर तो बैल आपल्याला गुलाल दिल ना, आपल्याला आनंदात ठेवू. बरोबर. रोज आपण नेऊन बांधला ज्या दिवशी आठ आहे त्या दिवशी जर बघितलं तर नाही ना तसं चालेल. किती दिवसामध्ये पळवतात बैल 4-5 दिवसाच्या गॅपवर पळवतो. बरोबर. आणि आता जसं मला वाटतं असा एकही बैल नसं राहिला टॉपचा, किंवा तुम्ही भरपूर सारे लहान वासरांना पण बैल दिलेली आहेत, प्रत्येक बैलामध्ये पळून झालाय चिक्क्याचा. कुठला असा बैल आहे त्याच्यामध्ये पळायचा राहिला आता? नाही आपण प्रत्येक बैलात पळलोय. लखन असेल, बकासूर, सर्जा असेल, मथुर असेल, प्रत्येक बैलात पळलोय आपण. आपली इच्छा बी नाही कुठल्या बैलात पळायला. ज्यांची इच्छा आहे की ह्या चिक्क्याबरोबर पळायचं त्यांची 100% आपण पूर्ण करणार. बघा, असं तरी लागतंय. कालीज आणि कुठेतरी बोलणारा माणूस आहे ना, तो तोंडातून बोलून दाखवतो, आणि तशा गोष्टी होतात. पण आताचा जो खेळ चाललाय ना, गाडा मालक बघा कुठल्याच गोष्टीला मागं नाही येत. भले आपण एकदा शब्द दिला ना, तो शब्द पुरा करूया. आज शब्द म्हणजे कसं, प्रत्येकाची इच्छा असते बाबा. आणि काय कायचा बैल पळतो म्हणजे कसं, छोटी माणसं असतात की त्यांना वाटत नाही बाबा आपल्याला बैल 100% ज्याचा बैल पळेल त्याला शेड बैल देतात. बरोबर. आपल्याला ज्या बैलात पळायची इच्छा होती आपण सगळ्या बैलात पळू. असा कुठला बैल नाही महाराष्ट्रात त्यात हे चिक्या पळला नाही आतापर्यंत. आता ज्याची प्रत्येकाची इच्छा असते की मला बाबा चिक्या भेटावा, आपण पण आपल्या चिक्याच्या तोडीस तोड पळणारा बैल असेल तर 100% आपण बैल त्याला देणार. बरोबर. कारण आपण जर कुणाला पण देत बसलो तर एकदा बैल पायऱ्यातनं खाली आला तर वर नेणं खूप अवघड आहे. आणि ती म्हणजे शेटला असेल, आटेल ड्रायव्हर असतील, आणि मॅनेजर अक्षय मस्कर असतील, खूप अडचण येतो त्यांना पायऱ्याला. लोक बोलतात मग तुमचा बैल त्या दिवशी पळाला नाही असं म्हणजे होतं. त्यामुळे कसं, जो बैल पळेल ना 100% त्याला आपण 100% बैल देतो. बरोबर. चला आता थांबतो मी. जाता आता जी समोरची गाडी होती देवाबाई, आणि त्याच्यासोबत एक कुठला बैल होता मी ना बघितली, त्या गाडीचं काय कौतुक करायला जाता आता? चांगली पळाली ती पण गाडी. बैल कसं, देवा आणि चिक्या पण गाडी पळलेली. आणि बावड्याचं गुरुनाथ शेट असतील, बावड्या असतील, त्यांच्या आमच्या घरचे संबंध आहेत. एक असा एक खेळ आहे. मग आपण जर कुणाशी जर संबंध म्हणजे की बाबा ह्यो आपल्यातला आहे नको त्याच्यावर खेळा, मग आपली बैल कुठेलाच बांधून ठेवायला. एक खेळ आहे, हार जीत आहे. उद्या आपली गाडी ती मारते. असं प्रत्येक म्हणजे असं किती वेळा तरी झालंय बाबा, सर्जाने चिक्याची गाडी मारली, चिक्याने सर्जाची गाडी मारली, देवानं मारली, होत राहणार. बरोबर. आणि पायऱ्यात पण पळत राहणार. यालाच म्हणतात खेळ म्हणजे बैलगाड्याचा. चला आता घरी जाणार का? हा, आता घरी जाणार. चला, तुम्हाला आनंदाचा गुलाल मिळालेला आहे. आणि मेहरबान सोबत तिसऱ्यांदा बिंजोडचा गुलाल, आणि याच्या आधी 2 1-1 नंबर. पुन्हा पण अशीच गाडी पळवा मेहरबान सोबत. 100% पळणार गाडी. इंद केसरी मैदान आहे ना, 100% त्यात पळताना दिसेल तुम्हाला. शुभेच्छा देतो तुम्हाला.